टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज तालुक्यातील तरनळी गावातील सानप वस्ती ही डोंगराळ भागात असल्यानं या ठिकाणी गेल्या 10 ते 12 वर्षांपूर्वी वस्ती शाळा इमारत बांधकाम झालंय, परंतु सदरील बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं झाल्यानं आज इमारत निकामी झाली आहे। या शाळेत विद्यार्थ्यांना बसवणं देखील आता धोक्याचं झालंय। या इमारतीच्या चहूबाजूने भल्या मोठ्या भेगा पडल्यानं सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं या इमारतीच्या भिंतींमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपूर्वी पाऊस झालेला असल्यानं आज तागायत भिंती ओल्या असल्याचं दिसून येत आहे। जर या भिंती मजबूत असत्या तर यामध्ये पाणी गेलं नसतं। यावरून असं दिसून येतं की सदरील बांधकाम हे अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गुत्तेदारांच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट दर्जाचं झाल्याचं निष्पन्न होत आहे। आता मात्र पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून या ठिकाणी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देत आहेत, कारण शाळेची इमारत धोकादायक बनली असल्यानं शाळेची इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे गावकऱ्यांची आता एकच मागणी आहे की इमारत निकामी झाली असून या ठिकाणी नवीन इमारतीचं बांधकाम करून द्या, अशी मागणी आता पालकांकडून सुद्धा होतीये। या शाळेकडे जाण्यासाठी दुर्गम भाग आणि घाट असल्यानं शासनाचे हे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। अधिकारी यांनी जर बांधकाम सुरू असताना लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती। मात्र शासनाचे अधिकारी यांनी मिळून या कामात मलिदा खाल्ल्यामुळे शाळेचं हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं पालकांमधून बोललं जात आहे। तर सदरील बांधकाम हे कोणाच्या काळात झालं याचा तपास लावून सदरील कर्मचाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होतीये। अशा भ्रष्ट अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आणि आमची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य ती कारवाई करावी असं पालकांचं म्हणणं आहे। काय सांगाल आज या शाळेची दुरावस्था पाहून आपण या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात, तर काय सांगाल आज? या शाळाची लवकरात लवकर दुरुस्ती नाही, डायरेक्ट पाडून नवीनच बांधकाम सुरू करावे अशीच मागणी आहे आम्ही ग्रामस्थांची। सर्व जीवाला धोका आहे, सर्व विद्यार्थ्यांच्या पालक शाळेत पाठविण्यात आलेत विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे लवकरात लवकर शाळा बी बंद पडण्याची शक्यता आहे। या शाळाची दखल घेऊन नवीन बांधकामाला सुरुवात करावी अशीच मागणी आहे। काय सांगाल मामा, आज या शाळेमध्ये जे तुमचे नातरुंड लेकरं येत आहेत, तर काय तुमची मागणी काय आहे शासनाकडे? मागणी काय, शाळाचीच मागणी साहेब। हे लोक मुलं ही दुसरीकडे पाठवायला लागले ते शाळेला पाहून, ही शाळा पडाय झालेली ह्याच्यापासून धोका आहे, तर शासनाने लवकर सोयी करून द्यावं। एक वर्ष झालं ही शाळा बांधताना तुम्ही तर नव्हते का? होतोच की कशी येत की बोगस कसं काय काम झालं? किती वर्ष? म्हणजे आता त्यांनी बी अर्धीच्या पुढं माघार आहे पाहिजे ना, असं होतं साहेब। हां, हो, चाराने खर्चाचं आणि बाराने खिशात। जर 10 वर्षात जर एवढ्या इमारतीचं काम लाखो रुपये खर्चून जर अहो साहेब, हे पडत असेल तर काय सांगायत? इटा आणले तर पाऊस पडत जागेवर जिरले असे बांधकाम केली। कोण बांधकाम करताना कोण होतं इथं? बांधकाम का ते वाघमारे होतं, कोणचे? ते केसलाच आहे बघा, ते रिटायर झाले आता। होतील ना कुठेतरी बी केसच होता बघा, त्याचं काय नाव माझ्या लक्षात नाही। शासनाला काय काय बघा, इथे लेकरं कोणी पाठवण्यातलं कशामुळं? हे शाळा पडा, अहो बताबत दगड एवढं पडते ते खाली, पाऊस आला की हां, सगळ्यांच्या डोक्यात जर लागला तर लेकरं सुद्धा लोक पाठवण्यात इथं। म्हणजे कसं पाऊस जर पडत हे जागेवर बसणार आहे असं आहे। शासनाला काल आपण BO साहेबाला या शाळेच्या इमारतीबाबत दुरुस्तीसाठी किंवा ह्या इमारतीची निकामी इमारत झाली आहे, तर धोक्याची विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी धोका आहे असं आपण पत्र दिलंय। काय सांगाल, काय आज आपल्या इथं? या इमारतीला जास्त वर्ष झालेले नाहीत, परंतु अतिशय ही जीर्ण झाली। इकडे पहा तुम्ही, बघा
म्हणजे या ठिकाणी थोडीशी चांगली आहे इमारत. पलीकडे पाहताल तर तुम्ही अतिशय जीविताला धोका निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांच्या. काल आपण BO साहेबांना पत्र दिलं तर BO साहेबांचं काय म्हणणं आलं किंवा साहेबांचं म्हणणं असं आलं की गावकऱ्यांशी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा करून तुमच्या स्तरावरच तुम्ही विद्यार्थ्यांची सोय करा. ही शाळेचं बांधकाम होऊन किती वर्ष झालं असेल असं वाटतं? एक 15-20 वर्ष झाली असतील असं वाटतं मला. म्हणजे मला निश्चित माहीत नाही, कारण मी 1 वर्षापूर्वीच या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. तर तात्काळ म्हणजे उघडल्यानंतर विद्यार्थी इथं बसलेले नव्हते म्हणून गनिमत. काल 9:30 वाजण्याच्या सुमारास पहिला दिवस असल्यामुळे मी लवकर शाळेला आलो होतो आणि शाळाचा दरवाजा उघडला. मुलं बाहेर प्रांगणामध्ये उभे होते परिपाठासाठी आणि अचानकच हा स्लॅबचा भाग कोसळला, म्हणजे गिलावा समजा, आणि हे पूर्ण गज उघडे पडलेले आहेत. आणि अतिशय धक्का बसला मला की या ठिकाणी कोणी विद्यार्थी नव्हते म्हणून गनिमत बरं झालं. नाही तर अतिशय म्हणजे वाईट घटना झाली असती. मोठे बघायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे धोकादायक इमारत झालेली आहे. हे ओलं कशानं झालंय सर? पाण्यामुळे झालेलं. पाणी पूर्ण झिरपतं या ठिकाणी. भिंतीमध्ये पाणी मुरतं. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी, केस, बीड. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.